नमस्कार, मी सृष्टी गाडवे मास कॉम स्पार्क या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा. आपण आलो आहोत भाषा भवन म्हणजे वि.स. खांडेकर येथे विद्यार्थ्यांशी आणि शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी. नमस्कार, मी सृष्टी गाडवे मास कॉम स्पार्क या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते. तर आज मराठी भाषा गौरव दिन आहे. तर हा दिवस कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. तर ही मराठी भाषा आहे आपली, जी गोडी आहे मराठी भाषेची, आपली मराठी भाषेची परंपरा आहे, अभिमान आहे, हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही तुमच्या डिपार्टमेंट म्हणजे मराठी विभागाला भेट देतोय. तर तुमचं नाव काय? मी गौरी अनिल कुमार कुंभार, संशोधक विद्यार्थिनी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. तुम्ही काय करता इथे? मी संशोधक विद्यार्थिनी आहे. आणि आज मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. तर हा दिवस का साजरा केला जातो, काय सांगाल तुम्ही? संत ज्ञानेश्वरांनी देखील सांगितलं आहे की 13व्या शतकामध्ये सांगितलं आहे की माय मराठीचे बोलू कौतुके, अमृता बरी पैजाशी जिंके. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी अगदी 13व्या शतकापासून आपल्या मायबोलीची गोडवी गायलेली आहे. आणि 2013 पासून महाराष्ट्र शासनाने कुसुमाग्रज ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त आणि त्यांनी मराठी भाषेला जे साहित्याची जी देणगी दिलेली आहे त्याच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा गौरव दिन हा सुरू केला. मग तेव्हापासून आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मग आपल्या मराठी भाषेचे, आपल्या मातृभाषेचे महत्त्व संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच इतरांनाही समजावे यासाठी आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. नमस्कार मॅडम, तुमचं नाव काय विमल मोरे. आणि तुम्ही काय करता? मी इथं MA आहे, मराठी MA करते. तुम्ही कधीपासून आहात इथे तुम्ही विद्यापीठामध्ये? आता ह्या वर्षालाच आहे, सुरुवातीचं. तर मराठी भाषा गौरव दिन आहे. तर मी तुम्हाला विचारते की आत्ताच्या नवीन पिढीला म्हणजे जे पुढचे युवा आहेत, तर त्यांनी मराठी भाषा ही जपण्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? मुळात मी स्वतःच लिहिते. माझे 3 दगडाची चूल आणि पालातली माणसे ही 2 पुस्तकं प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार आहेत त्याला. त्याच्या म्हणजे मराठी मुळातच आपण जपली पाहिजे. हे कुसुमाग्रजांच्या ह्याच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपण मराठी गौरव दिन का साजरा करतो. त्या गौरव दिनांच्या ह्याच्या अनुषंगानं जर आज बोलायचं झालं तर तरुण पिढीला सगळ्यात महत्त्वाचं मराठीचं महत्त्व सगळीकडं समजायला पाहिजे. आपण जसं म्हणत असेल तर निव्वळ बोलून मराठी हे होत नाही, तर ही शिक्षणातनं आलेलं आहे. आणि हे मराठी डिपार्टमेंटमध्ये आपण हे बोलत असताना त्याच्यावर गांभीर्याने म्हणजे जितकी जास्तीत जास्त पुस्तकं तुम्ही वाचाल, मराठीतलं जितकं काही ज्ञान तुम्हाला मिळवता येतं तितकं मग घेण्याचा प्रयत्न मुलांनी आजच्या तरुण पिढीने केला पाहिजे. वाचन हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मुळात वाचाल तर वाचाल असं म्हटलंच जातं आहे. आणि वाचनाशिवाय समृद्ध होत नाही माणूस. आणि वाचन जर असेल तर तुम्हाला समृद्ध पिढी घडवता येते. घर बसल्या तुम्ही जगभरातलं वाचन करू शकता पुस्तकाच्या अनुषंगानं. जापनीज असू दे, कोरियन असू दे, इतर भाषेतले सगळ्या पद्धतीचं जे काही लिखाण येतं पुस्तक रूपानं आलेलं असतं ते मराठीमध्ये ट्रान्सलेशन झालं की तुम्ही आपोआपच तुम्हाला ते मिळतं. असं समजू नका की इंग्लिश, हिंदी, मराठी इतर भाषा तुम्हाला आल्या तरच तुम्ही वाचू शकता आणि मराठी येते फक्त आणि मला मराठीमुळं बाकीचं माझं हे सगळं अडतं. हे सगळं चुकीचं आहे. कारण आता इतकं समृद्ध झालेलं आहे की वेगवेगळ्या भाषेतल्या वेगवेगळ्या ह्याच्यातल्या क्षेत्रातलं आपल्याला मराठीत मिळते वाचन, म्हणजे ट्रान्सलेशन आहे सगळ्यात. आणि हे असताना तुम्हाला आता मी इथं बसून जर पुस्तकात वाचलं की जपानमध्ये कुठली काय काय पद्धती आहेत, काय संस्कृती आहेत, त्यांचे काय विचार आहेत, त्यांचे काय आचार आहेत, म्हणजे तुम्हाला घर बसल्या जर हे सगळं इतकं समृद्धपणे मिळत असेल तर मराठी भाषेचा अभिमान केव्हाही बाळगायला पाहिजे. कारण मराठी भाषा अशी आहे आणि ही मातृची भाषा आहे. मुळातच आपण आईला म्हणजे जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हाच ती भाषा आपल्याला सोबत आलेली असते. आणि मराठी टिकणं आणि ती सगळीकडं हे प्रचारात जाणं हा काय विषय होते अशातला भाग नाही. कारण मुळात ती आपली संस्कृती आहे, आपलीच भाषा आहे, आपण रोजच्या वापरातली भाषा आहे. त्यामुळं मराठी जितकी जास्त तुम्ही प्रमाणापेक्षा वाचाल, तरुण पिढीला मी हेच सांगेन की जितकं वाचता येतं, जितकं बोलता येतं, जितकं जगातलं तुम्हाला ज्ञान घेता येतं तितकं तुम्ही घेऊन मराठी समृद्ध करू शकता. मराठी कुठंही कमी नाही. मराठीचा अभिमान बाळगणं तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्याबरोबर आपण नवीन पिढीनं हा अभ्यासही केला पाहिजे. इथं जी PhDची सगळे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांनी हा अभ्यास करायसाठीच आलेले आहेत. ते मराठीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या विषयावर अभ्यास करत आहेत. आणि हा अभ्यास पूर्णपणे पुढे होत गेला आणि असंच आपल्या मराठी जर टिकली तर शाळेतनंच कॉलेजमधनंच जगभरात आपण
प्रत्येक ठिकाणी आपली मराठी हे आपण सांगू शकतो. धन्यवाद मॅम, छान वाटलं तुमच्याशी बोलून. सर तुमचं नाव काय माझं नाव बाहुबली अरुण पाटील. आणि तुम्ही या आत्ता काय करता तुम्ही आत्ता? मी आता मराठी विभागामध्ये संशोधक विद्यार्थी म्हणून अभ्यास करतो. तर मराठी भाषा गौरव दिन आहे. इंग्रजीचा प्रभाव वाढत चाललाय आणि मराठी भाषा ही मागं पडत चालली आहे. तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? आता गेल्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यामध्ये काय केलं, आपण मराठी संवर्धन आणि भाषा पंधरवडा आपण दिन साजरा केला. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर आपण केलं होतं. पण महाराष्ट्रामध्ये संवर्धन म्हणजे फक्त मराठी भाषा जतन करणे म्हणजे संवर्धन करणे असं नाही, पण तो कसं होतं, मराठी भाषा म्हणजे संवर्धन करणे म्हणजे त्याची प्रगती करणे असा हा अर्थ आहे. म्हणजे मला म्हणायचं काय होतं की जे शासकीय विभागामध्ये चालतात ते भाषा संचालनालय किंवा मराठी आदी विभागामध्ये किंवा आता ह्या विद्यापीठामध्ये किंवा ग्रामपंचायत असो, नगरपालिका, महानगरपालिका या अंतर्गत काही सगळे मराठी भाषा चालतात. पण आजसुद्धा ह्या स्तरावर आत्ता सध्या व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण मराठी भाषा आणायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि सुरुवातीला आपण असं काय करतो की मराठी भाषा लहानपणापासून मला कमीपणाचं लेखतं आहे असं प्रत्येकाचं मत आईवडील आपल्या लहान मुलांच्यावर असं हे करतात. आता लहानपणापासून तुम्हाला सांगतं की जे आपण टिंकल टिंकल लिटल स्टार, अननस ह्यामध्ये पण सुद्धा भेदाभेद केला जातो आता सध्यासुद्धा. मग की व्यवस्थेमध्ये सुद्धा एक मराठी भाषा इथं आणली गेली पाहिजे. फक्त असं नाही की इंग्रजींचा प्रभाव यावा आणि त्यासमोर संपूर्णपणे व्यवस्थेमध्ये सगळं इंग्रजी व्हावं. आपल्या विद्यापीठामध्ये सुद्धा मराठी चालतं, फक्त जे अंक मात्र इंग्रजीमध्ये असतात. मला एवढंच म्हणायचं आहे की ज्ञानाची जर व्यवहार भाषामध्ये यायचं असेल तर व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण बदल केला पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद. तुमचं नाव काय? माझं नाव सुयश पाटील. तर मराठी भाषा गौरव दिन आहे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. तर तुमचं मत काय आहे त्याबद्दल? असं वाटतं की जी मराठीची ग्रंथसंपदा आहे, जुनी ग्रंथ असतील, जी दुर्मिळ ग्रंथ आहेत, हस्तलिखित आहेत किंवा जे संशोधन होणं आवश्यक आहे मराठी भाषेच्या उत्पत्तीच्या संदर्भात किंवा मराठी भाषेच्या विकासासंदर्भात, त्या संशोधनाला यातून चालना मिळेल किंवा संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळतील किंवा अनेक गोष्टी यातून साध्य होणे शक्य आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. तुझं नाव काय? माझं नाव शीतल पटले. मी संशोधक विद्यार्थिनी आहे मराठी आदी विभागात. मी मराठी अभिजात भाषेबद्दल बोलणार आहे. जिथून मराठी भाषेचे जुने एकदम जे पुरावे पाहिजे होते, जो शिलालेखाने आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला, त्या नाणेगाटातील जो शिलालेख आहे तो ते जे ठिकाण आहे ना, ते एक पर्यटन स्थळ व्हावं आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी भेट द्यावी. जुन्नर येथील जे नाणेगाट आहे त्या ठिकाणी तो शिलालेख आहे. थँक्यू.